खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आपल्या जिल्ह्यासाठी. कारण ऑगस्ट क्रांती पर्व आपल्या जिल्ह्यामध्ये वंदनीय महाराजांच्या प्रेरणेने हे संपन्न झालं 1942च्या काळामध्ये. तो इतिहास तुम्ही आता मुटकुळे सरांच्या मुखातून ऐकला. एक ओघवतं वर्णन, एक आलेख त्यांनी सादर केला. अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण त्यांचं झालं. त्याबद्दल त्यांचा आपण टाळ्या वाजवा भेटतो. म्हणजे त्यांनी PhD प्राप्त केली आणि PhD केल्यानंतर पहिलं व्याख्यान त्यांचं या ठिकाणी झालं. त्यांची आणि माझी भेट झाली सर 20 वर्ष त्या गोष्टीला. गुरुदेव सेवाश्रम नागपूरमध्ये राहत होते तेव्हा मी कडबेश्वरच्या ITला नोकरी करत होतो. तिथे मी मुक्काम केला त्या आश्रमामध्ये, सेवाश्रमात. तेव्हा ते आणि या गोष्टीचा आनंद आहे की 1942ची क्रांती जी झाली चिमूरला, त्याच भागातले ते रहिवासी आहे. त्याच भागातला इतिहास त्यांना माहीत आहे. त्या भागातल्या लोकांशी ते जुळून आहे. आणि राजेश्वरी रणदिवे दादा जे आमच्या भागामध्ये सर्वाधिकारी असताना ग्रामजयंती निमित्ताने चरण पादुका महाराजांच्या आणल्या होत्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, राजुरा कोरपणा तालुक्यामध्ये. आम्ही त्यावेळेस मी फिरलो 2002 मध्ये ती गोष्ट आहे. 2002-2003 मध्ये त्यावेळेस मी प्रांताचा सेवाधिकारी होतो. आता सावरकर म्हणजे विदर्भ प्रांतात सेवाधिकारी म्हणून आम्ही काम केलं. आणि दुसरी गोष्ट, युवापूरला जे आज कार्यक्रम होतो आहे तो कार्यक्रम सुरू करण्याचं सुद्धा मला भाग्य मिळालं. 2000 साली त्याच्यापूर्वी ते कार्यक्रम होत नव्हता. म्हणजे त्यावेळेस काय झालं की चंद्रपूरला एक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी होते, जानभाऊजी म्हणाले की तुकडोजी महाराजांचं कार्य या भागामध्ये खूप आहे आणि भिवापूरला एक आहे असं मला मंदिरचं माहीत झालं. तुम्ही थोडंसं चौकशी करा आणि एक लेख वगैरे मला लिहून द्या. तो लेख मी त्या ठिकाणी लोकमतला महाराष्ट्राच्या पेजवर छापला माझा लेख. आणि मग नंतर वाटलं की या ठिकाणी कार्यक्रम आला पाहिजे. आणि त्या ठिकाणी एक ताई होते, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, त्या म्हणून कळल्या. त्यांच्या पुढाकाराने त्या मंदिरामध्ये 2000 मध्ये आम्ही तो पहिला कार्यक्रम घेतला, राष्ट्रीय क्रांतीपूर्व दिवस. आणि याही ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या सहयोगाने इथे सुद्धा सुरू करण्याचं भाग्य मला मिळालं. याही सुद्धा कार्यक्रमाला 25 वर्ष झाले. बरोबर दरेकरजी, 25 वर्ष झाले हा कार्यक्रम. तर ही गुरुदेवाची कृपा आहे. त्यात आपलं श्रेय हा काही भाग नाही, त्यांची ती प्रेरणा आहे म्हणून ते आपण एक कार्यक्रम करतोय. उद्देश एवढाच आहे की हा एवढा मोठा इतिहास आहे, हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम करणे आहे. तो सगळ्यांना माहीत आहे हा इतिहास, दरवर्षी आपण करतोय. पण तरुण पोरांपर्यंत गेला पाहिजे, पण तुम्हालाही फक्त व्यवस्थित माहिती असली पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम करणे आहे. आपण पुढचा टप्पा आता याच्या पुढे सुरू करूया की ज्या जवळपास शाळा असतील, त्या कॉलेज असतील, त्या कॉलेजमध्ये ज्याला ज्याला शक्य असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ओळख्या असतील, त्या कॉलेजमध्ये, शाळांमध्ये हे क्रांती पर्वाचा कार्यक्रम घेतला पाहिजे आपल्या परीने. तसा प्रयत्न आपण करू. ही आता ट्रेनिंग, जसं आपण ट्रेनिंग आहे ही प्रकार, कशी माहिती आहे, अधिकृत माहिती कशी आहे, काय आहे, चुकीची माहिती सांगू नये. इतिहास आहे हा, लोक वाचन करतात. म्हणून हा इतिहास पुढच्या पिढीकडे देण्यासाठी आपण हा प्रयत्न करूया. ही जी शाखा आहे, या शाखेचा मला अभिमान यासाठी वाटतो की परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या प्रेरणेने सुरू झालेली शाखा आहे. आणि कुंभणे दादा इथे होते, त्यांचं पुस्तक निघालं, त्यावेळेस ते पुस्तक आपण इथे प्रकाशित केलं. पुस्तकाला ब्लर वगैरे माझा आहे. आणि वंदनीय आपले लक्ष्मण नारखेडे दादा यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षतेखाली ते साहित्य संमेलन झालं. जो भाव असतो, आध्यात्मिक भाव जो मला मिळतो, तो या शाखेत मिळतो, ते इतर कुठेही मिळत नाही. ते समाधान, प्रसन्नता, चित्त शांती जर मिळत असेल तर या शाखेमध्ये मिळते. अशा पावर लोकांचे पदस्पर्श या शाखेला झालेले आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण भाग्यवान समजूया की दादा इथं अनेकदा कार्यक्रम झाले, दादा भेटले, दादा स्पर्श झाला, त्यांचं दर्शन झालं. अशी ही शाखा आहे आणि ही शाखा त्या पद्धतीने खूप चांगलं काम करत आहे. म्हणून या शाखेच्या सर्व मंडळीचा आपण जोरदार टाळ्या वाजवून. मुद्दा नंबर दुसरा, आज या ठिकाणी आपण पर्यावरण मित्र पुरस्कार सुरू दिला. पर्यावरण मित्र पुरस्कार हा आमचे गुरु होते, लोकमान्य टिळक शाळेमध्ये विज्ञान शिक्षक होते. सरांचं नाव होतं विजय मार्कंडेवार.
विजय मार्कंडेय सर हे विज्ञान शिक्षक असूनही 1984 साली ब्लूमिंग वर्ड्स नावाची त्यांनी संस्था स्थापन करून, त्यांचा मी विद्यार्थी होतो 8वी 9वी 10वीचा. माझ्याकडनं 1 रुपया कुठलेही शिकवणी वर्ग न घेतली मला शिकवलेलं आहे. आणि त्यामुळेच नाही तर त्यांनी ते काम केलं. चंद्रपूर ते मुंबई 2 व्हीलरने गेले आणि 2 व्हीलरने जाऊन ज्या ज्या शाळा दिसतील, महाविद्यालय दिसतील, त्या त्या कार्यक्रमात त्या त्या शाळांमध्ये त्यांनी प्रबोधन केले. चंद्रपूर ते मुंबई केवढा मोठा अंतर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 150 लाईट शो केलेत आणि 2 ठिकाणी नागपूरला आणि अरुणनगरला पर्यावरण संस्कार शिबिरे घेतले. असं हे व्यक्तिमत्व संपूर्ण वेळ पर्यावरणाचं लेखन, वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड, वृक्ष रोपण यासाठी त्यांनी व्यतीत केला. वन्यजीव अभ्यासक होते, छायाचित्रकार सुद्धा उत्तम होते, इंग्रजी चांगले अभ्यासक होते, उत्तम वक्ते होते. आणि परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य जेव्हा आमच्या पेलदऱ्याला यायचे, 3दा त्यांच्या व्हिजिट झालेल्या आहेत. त्या 3 व्हिजिटपैकी 2 व्हिजिटला आदल्या दिवशीच मार्कंडेय सर आलेले आहेत. ते मुक्काम केले आहे. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून दादासोबत ते ध्यानाला बसलेले आहेत. आणि त्यामुळे दादांचा प्रार्थना एक दिवस त्यांच्या घरी झाली आहे. गणेश नगरला पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य त्यांच्या घरी गेले त्यावेळेस आणि त्यांच्याकडे ती प्रार्थना झाली. आणि पुन्हा या शाखेमध्ये एक कार्यक्रम झाला होता, कवितेचा कवी संमेलन झालं होतं शेतकरी या विषयावरती इथेच. तेव्हा मार्कंडेय सर इथे आले होते. त्यांच्या हाताने आपण पुरस्कार वगैरे वितरण केलं होतं. असा जवळचा संबंध या शाखेसोबत मार्कंडेय सरांचा आहे आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आपण सुरू करावा. माझी अशी इच्छा होती की एवढं मोठं व्यक्तिमत्व पर्यावरणाकडे समर्पित आहे, त्यांच्या नावात आपण पुरस्कार सुरू करावा. आणि म्हणून आम्ही हा पहिलाच पुरस्कार सुरू केला. 2 लोकांना द्यायचं ठरवलं. पहिले चंद्रपूरचे आपले जवळचे गुरुदेव प्रेमी मारुतीजी पिदुरकर आणि दुसरे विलासराव पारखी गडचिरोली, या 2 लोकांची निवड केली. आणि आज याच्या दिवशी क्रांती पर्वाच्या दिवशी मारुतीरावजी पिदुरकरजी यांना सपत्नीक इथे पुरस्कार देऊ शकलो. जोरदार त्यांच्या टाळ्या वगैरे. आणि पारखी साहेबांना आपण पुढच्या महिन्यात आम्ही देणार आहोत. सांगायचा अर्थ असा की आम्ही त्यांना पाहिलाय पिदुरकरजींना. सगळेच लोक माझ्या ओळखीचे आहे, परिचयाचे आहे. आणि एक एक व्यक्ती हा लाख मोलाचा आहे, या ठिकाणचा समर्पित आहे, विशेष काम करणारा आहे. जसं व्यसनमुक्तीचं काम करणारे 6 भाऊ आहे, सेवा करणारे आमचे शंकररावजी दरेकरजी आहे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे. आमचे कोंडेकरजी या पर्यावरणाचं काम करणार, अशी अनेक मंडळी आहेत. यांचं मोठं काम आहे. थोडं थोडं करता करता मोठं काम करणारे आहेत. आणि म्हणून अशा लोकांचा गौरव झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, हा त्यामध्ये दृष्टिकोन आहे. शेवटचा मुद्दा. आता आपण राष्ट्रसंत क्रांती पर्वाकडे आपण येऊया. मगाच सांगितल्याप्रमाणे या विचारांचा प्रचारासाठी फार मोठा स्कोप आपल्या जवळ आहे आणि ते आपण करू शकतो. आणि मगाच सांगितल्याप्रमाणे की महाराजांच्या शब्दात ती ताकद आहे. अब काय तो धूप मचा, ते खरी गोष्ट. आणि महाराजांनी एवढं ठेवलं आहे, काय म्हटलं आहे, उन्मय शब्दों की खैरात, सब शब्द मेरे पास, मुर्दे जगा दो शब्द, होता अशोक का नाश. मुर्द्यांना निवेदल्या माणसाला नाही, माणसं जिवंतच आहे पण काहीच करत नाही. अशा मूळदार विचारांच्या लोकांना जाग करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये आहे, भजनांमध्ये आहे, शब्दांमध्ये आहे, प्रार्थनेमध्ये आहे, ध्यानामध्ये आहे. आणि म्हणून हा विचार तुम्ही फार चांगलं काम केलं, मला आवडलं. तुम्ही सामुदायिक प्रार्थना घर तिथे सुरू केलं, घर तिथे सामुदायिक प्रार्थना, किती मस्त गोष्ट आहे. ही फार मोठा त्रिकोणी क्रांती आहे. आणि म्हणून तुम्ही जे हा उपक्रम सुरू केला, घर तिथे प्रार्थना, भिंत तिथे उभी, हे आपण सुरू केली पाहिजे. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो 6 वर्ष. कुरंडिचक नावाचं गाव मी दत्तक घेतलं होतं, आदिवासी गाव, नक्षत्रग्रस्त गाव. तिथे गावामध्ये मी काय केलं माहित आहे का, फक्त महाराजांच्या ग्रामगीतेच्या ओव्या त्या आदिवासी गावाच्या भिंतीवरती लिहिल्या. अर्ध गाव आदिवासी माडी या बोलणार. आणि झालं कसं माहिती आहे का, उन्हाळ्यात लग्न होतं त्या गावामध्ये. त्या लोकांनी सांगितलं, सर ह्या भिंतीतल्या ओव्या नाही का म्हणे, लोक लिहून घेत होते. काय समजलं, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, बाप्पा असे म्हणत होते म्हणे. साधी गोष्ट आहे. म्हणजे काय केलं आपण, भिंती
बोलक्या केल्या महाराजांच्या ओव्याने. छोटस काम आहे पण किती मोठा प्रचार झाला. असं जर आपण करू शकलो, तुम्ही हा प्रकार आपापल्या गावातही करू शकता. काही खर्च नाही आहे. एक पेनचा डब्बा, एक ब्रश आणि मानसिक तयारी पाहिजे. ताई आमच्या सरपंच ताई या ठिकाणी आल्या आहेत, त्या सहज करू शकतात आपल्या गावामध्ये. टाळ्यामध्ये त्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. ग्रामपंचायत काय 2 डबे घेतली, 2-4 लिटरची, एक टोका लावून टाकायचा, लिहिले भिंतीवर पूर्ण गावातल्या उभ्या ताळाची पूर्ण ग्राम घेतला. आपोआप परिवर्तन. पुढे लिहिल्या उभ्या उभ्या मिटत नाही. 15 वर्ष त्या ग्रामपंचायतच्या सरपंच ताई होत्या ना, त्या दिली नाव चालते. पण छोटस काम आहे पण मोठं काम आहे. क्रांती आहे ते शब्दांमध्ये. आणि ताई निश्चितपणे करतील, मला विश्वास आहे. काय आणि म्हणून